आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व आणि ISO मानांकनप्राप्त निफाड तालुक्यातील कारसूळ येथील PM श्री जिल्हा परिषद सेमी इंग्लिश डिजिटल प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली। शाळेचा स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेला परिसर, वृक्ष लागवड, डिजिटल सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले। ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजाची त्यांनी पाहणी करून विविध विकास कामांची माहिती घेतली। कारसूळची शाळा तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या आदर्श ठरत असल्याचं सांगत तालुक्यातील एवढी सुंदर आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण शाळा पाहून आनंद झाला, अशा शब्दात जगताप यांनी शाळेच्या कामकाजाचे कौतुक केले। शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शाळा आणि ग्रामपंचायतीकडून करण्यात येणारे प्रयत्न उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जगताप यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग आणि गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले। परिस्थिती कोणतीही असो, शिक्षणाच्या बळावर माणूस मोठी उंची गाठू शकतो। विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा, स्वतःची ध्येय निश्चित करावी आणि भविष्यात चांगले अधिकारी होण्याचे स्वप्न पाहावे, असा संदेश त्यांनी दिला। आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या वापराबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। स्क्रीनचा वापर मर्यादित ठेवून पुस्तक वाचन, अभ्यास, मैदानी खेळ आणि सर्जनशील उपक्रमांना अधिक वेळ द्यावा, असेही त्यांनी म्हटलं आहे। मोबाईल तुमच्या हातात असावा, मोबाईलने तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ नये, हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांच्या विशेष लक्षात राहिला। शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या। तसेच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे, परीक्षेची भीती न बाळगता सातत्यानं अभ्यास करावा आणि लहान वयापासूनच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले। यावेळी कादवा पाणी वापर संस्थेचे चेअरमॅन भाऊसाहेब शंकपाळ, संचालक मधुकर ताकाटे, उपसरपंच शामराव शंकपाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाघचौरे, उपाध्यक्ष तथा सदस्य देवेंद्र काजे, ग्रामपंचायत अधिकारी विशाल सोनवणे, मुख्याध्यापक रमाकांत शिंदे, उपशिक्षक राजाभाऊ कदम, महेश कोर, प्रतिभा सावंत, कल्याणी वाशीकर, प्रीती चौधरी, पदवीधर शिक्षक संदीप बैरागी, वासुदेव पाटील, बालवाटिका शिक्षिका रोहिणी शंकपाळ यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। त्यामध्ये असा एक विद्यार्थी होता की त्यांचे विषय असतील तर तो विसरून जायचा, आणि पण तो मुलगा मनाने फार चांगला होता। तर त्याला असं वाटायचं, अरे म्हणजे माझा काय उपयोग आहे की म्हणजे मी माझं काहीच, म्हणजे माझ्या आई वडील इतके कष्ट करतात, इतक्या कष्टाने मला त्यांनी ह्या आश्रमात घातलं, माझे शिक्षक पण मला